त्रास देणाऱ्या विरोधकांना मोठ्या मनानं माफ केलं, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. 365 दिवस शिमगा साजरा न करण्याचा राऊत यांना सल्ला. अवकाळी पावसात गहू, हरभरा आणि कांद्याचं राज्यात प्रचंड नुकसान. अवकाळीच्या फेऱ्यात बळीराजा कोलमडला. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे फळबागांचं नुकसान. संत्र्याच्या बागांना मोठा फटका. जोरदार वाऱ्यामुळे संत्री पडली खाली. संत्र्यावर पडले काळे डाग. नाशिकमध्ये 2 दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. गिरीश महाजन पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत दिलं मदतीचं आश्वासन. पीक नुकसानग्रस्त भागात तातडीनं पंचनाम्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीवर आवाज उठवणार विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ग्वाही. कोल्हापुरातल्या मुरगुडमध्ये बैलगाडा शर्यतीच्या आड्यात अपघातांची मालिका. बैलगाड्यांच्या अपघातानंतरही पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई यांच्या घरासमोर उदयनराजेंच्या भित्तिचित्रावरून वाद. विनापरवानगी भित्तिचित्राला विरोधच करणार शंभूराज देसाई यांची भूमिका. रंगपंचमी उत्सवाला गालबोट. मावळमध्ये हातपाय धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. भंडाऱ्यातही शाळकरी विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू.